सुरक्षा 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 जगाच्या रक्षणासाठी हो आम्ही कटिबद्ध दिवसा किंवा रात्री जागे 24 तास तुमचा जीव वाचवणे हाच आमचा ध्यास तेव्हा येई संकट हे तेव्हा तिथे राहूगे तेव्हा तिथे राहूगे सुरक्षा 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 अरे पण त्यांची नजर अशी आहे त्या मॅडमची की अगदी मनाला भीती वाटते रे आणि खून केलाय असा त्यांचा पक्का अंदाज माझ्यावरच आहे त्यामुळे मला अजूनच भीती वाटते मी काय बोलू मला काहीच कळत नाही राकेश पोलिसांची नजरच तशी असते ते प्रत्येक व्यक्तीकडे अगदी संशयित नजरेनेच बघत असतात सामान्य त्या विशालनीच त्या समीरचा खून केला असावा म्हणजे तुम्ही जनरली विचारत असं त्यांना पण अश्विनी विशालची आपल्याकडे काहीच माहिती नाहीये बरं ठीक आहे या राकेश मयेकर या नमस्ते मॅडम नमस्कार बसा मला इथं का बोलवलं गप्पा मारायला गप्पा मारायला हो माझा वेळ जात नाहीये ना म्हणजे तुम्ही माझ्याशी काय गप्पा मारणार नाही म्हणजे आपल्यामध्ये असं कोणता विषय आहे की ज्याच्यावर आपण गप्पा मारू शकू अरे विषय कसा काय नाही रे आपण आहेत ना समीर पाटील बद्दल बोलूया ना समीर हो तुझाच मित्र ना तो बोल बोल काय रिलेशन होतं समीर पाटील आणि तुझ्यामध्ये माझा चांगला मित्र होता मॅडम तो म्हणजे अगदी घनिष्ठ संबंध होते ना माझे त्याच्याशी तर आता खोटं बोलून झालं असेल ना तर खरं बोलणार आहेस बोल समीर आणि मी पूर्वीचे खूप चांगले मित्र होतो ऑफिसमधले पण काही दिवसांनी तो माझ्या प्रगतीचा अडसर ठरला आणि मी जेवढा बिझनेस ऑफिसला आणून द्यायचो त्याच्यापेक्षा जास्त बिझनेस दुप्पट बिझनेस तो ऑफिसला आणून द्यायला लागला आणि पणशीकर साहेब पण त्यालाच जवळ करू लागले आणि आता माझं प्रमोशन पण त्याला दिलं होतं म्हणून तू त्याचा कायमचा बंदोबस्त केला नाही का नाही मॅडम कायमचा बंदोबस्त नाही मी त्याचा खून नाही केला जा त्याच्या बोटांचे ठसे घ्या नाही मॅडम मी खरंच खून नाही केला नाही नाही अहो मी खून नाही केला त्याचा मॅडम खरंच सांगतोय मॅडम प्लीज मॅडम मला समजून घ्या मी त्याचा खून नाही केला मित्रांनो हा विशाल हल्ली असा वेंधळ्यासारखा का करतो रे नाही आता देवयानीचं समीर बरोबर लग्न झाल्यानंतर तरी मनातून तिचा विचार काढला पाहिजे ना हो ना रे त्याचंही देवयानीवर खूप प्रेम होतं तुला तर माहितीच आहे तरी पण नाही पण आता लग्न झालंय म्हटल्यानंतर त्यानं थोडा विचार बदलला पाहिजे हो ना हे चुकीचं आहे त्याचं हाय गाईज कसे आहेत मजेत नमस्कार मी संतोष सुतार हाय नमस्कार पण सॉरी आम्ही तुम्हाला ओळखलं नाही 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 तुम्ही मला ओळखत नाहीयेत आपण पहिल्यांदाच भेटतोय मी इन्स्पेक्टर संतोष सुतार इन्स्पेक्टर समीर पाटीलच्या खून प्रकरणी त्याच्या घरी गेलो होतो त्यावेळेस तुम्हाला तिघांची नावं कळाली मला मी ऐकलं की समीर हा तुमचा चांगलाच मित्र होता हो सर समीर आमचा खूप चांगला मित्र होता आमच्या कॉलेजच्या ग्रुपनं आमची मैत्री आतापर्यंत जपून ठेवली होती पण समीर अचानक आम्हाला सोडून गेला अजून कोण कोण होतं तुमच्या ग्रुपमध्ये आम्ही सगळे आणि विशाल विशाल म्हणजे विशाल रांजणेकर तर नाही हो तुम्ही ओळखता त्याला खास असं नाही समीर पाटलाच्या घरी एकदा अशी सहज ओळख पटली होती त्याची काय करतो हा विशाल सर सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पण तुम्ही अचानक असं का विचारलं नाही 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 मी सहजच विचारतोय कारण देवीने बद्दल त्या डोळ्यात इतकं प्रेम पाहिलं मला वाटलं चांगलाच माणूस असायला पाहिजे दोघांमध्ये प्रेम आहे ना प्रेम म्हणजे सर ते नाही असं कसं प्रेम कोणी जरी नाही सांगितलं तरी ते कळत असतं ही काय लपवण्याची गोष्ट नाहीये आणि तुम्ही अडकताय कशाला बोला ना नाही सर दोघांचं एकमेकावर प्रेम मुळीच नव्हतं फक्त विशालचं देवयानीवर प्रेम होतं विशाल अजूनही देवेनीवरती तितकंच प्रेम करतो
हो सर. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ. तो आमचं काही ऐकतच नाही. ओके, थँक्स गाईज. तुम्हाला भेटून फार बरं वाटलं. जर काय तुमची मदत लागली तर नक्कीच भेटेन तुम्हाला. सुरक्षा सुरक्षा. इन्स्पेक्टर राऊत, समीर पाटील केसची जी फाईल आहे ती मी पाहिलेली आहे. बाकी सगळे रिपोर्ट तुम्ही तयार करा आणि पोलीस स्टेशनमध्ये सादर करा. या केसमध्ये कुठलीही दिरंगाई मला नको आहे. सगळे खबरी आणि सगळा स्टाफ या कामी तयार ठेवा. हो हो, ठीक आहे सर, ठीक आहे. हो, चला. मॅडम, ही राकेशच्या फिंगरप्रिंटची फाईल आलेली आहे, त्याचे रिपोर्ट आहे त्याच्यात. बरं. अहो, शिंदे आणि विशाल, राकेशचे फिंगरप्रिंट्स आणि हे फिंगरप्रिंट्स मॅचच होत नाहीयेत. हो, बरोबर आहे ना. याचा अर्थ त्या राकेश नाही तर दुसरं कोणीतरी त्या गाडीमध्ये होतच. हो, बरोबर आहे मॅडम. पाटील बोलतोय. हा, बोला पाटील. परशेची टीप लागली मॅडम. खरंच की काय? आज संध्याकाळी 5 ते 6 वाजता बाबण्याच्या चहाच्या टपरीवर येणार आहे मॅडम. तो 100% खरं आहे ना? येस मॅडम. बरं, चला चला, निघूत आपण. पाटील, परशा येईल ना इकडे? 100% खात्री आहे. तो येणार म्हणजे येणारच. तो परशा आला ना म्हणजे या 15 दिवसामध्ये त्यांनी पॉइझनचं इंजेक्शन कोणाला दिलंय ना हे कळेल. हो मॅडम, पण तो अजून आला कसा का नाही? येईल रे. कुठं जातोय तो? पण पाऊण तास झाला ना, अजून आला कसा नाही तो? ए बाबन्या, एक स्पेशल बनव, फर्स्ट क्लास. ए चल, परशेसाठी एकदम स्पेशल चहा बनव. चल. काय परशे सेठ, दर 15 दिवसाला तुम्हाला चहाची तलब लागते वय? अरे इतर दिवस वेळ कुणाला आहे चहा प्यायला? का व? इतर दिवशी काय करत असता? खंबा ढोसत असतो, खंबा. आम्हाला बी कधी बोलव ना प्यायला. बसू नका तरी. तू कोण रे मला खांबा प्यायला बोलणारा? मी कोण? हा. मी कोण? तुझा बाप, इन्स्पेक्टर सुतार. हा बोल. खबर बरोबर आहे? ठीक आहे, ओके. हा बोला. आपल्या खबऱ्यानं खबर दिली. हो हो परशा आदर्श नगरच्या सेक्टर नंबर 7 मधील आपला आहे. हो, या लवकर. ओके. खबऱ्यानं खबर दिली परशाची आदर्श नगरच्या सेक्टर नंबर 7 मध्ये दडून बसलाय. खबर पक्की आहे ना? पक्की खबर आहे मॅडम. अरे काल तो आपल्या तावडीतून सुटला, आज सुट्टा कामा नाही तो. चला थांब.
परश्या गप गुणानं बोल बोल म्हणतोय बोल बोल सरळ सांग बोल लवकर पाटील सोडा त्याला सोडा सांगितलं ना. खालेला दिसतोय कपडेही मळले त्याचे. पाटील काय बोलला की नाही हा? अजून काही बोलत नाही मॅडम हा. ए परश्या तुला सुटायचं आहे ना रे. मग मी जे प्रश्न विचारते ना त्याची नीट उत्तरं द्यायची. अहो मॅडम अहो खरंच काही केलं नाही हो मी. बोलणार नाहीयेस ना तू असा? बोलशील बोल. ते पॉइझनचं इंजेक्शन तू 15 दिवस आधी कोणाला दिलं होतंस? बोल. अहो तुम्ही काय बोलतात खरंच माझ्याशी काही संबंध नाहीये. विशाल सोडा त्याला. नाही नाही सांगतो सांग मारू मारू नका मारू नका सांगतो. अरे जर अगोदर असं सांगितलं असतं ना तर इतका त्रास झाला नसता तुला. अहो त्याचं नाव माहित नाही हो मला पण तो कसा दिसतोय मी सांगू शकतो. बरं जे म्हणतोय ते स्केच करा. मी बोलली होती ना माझा अंदाज खरा ठरला. हे विशालचंच काम आहे. गाडी काढा तुम्ही. जिथे असेल तिकडनं उचलूया त्याला. या प्रेमवीर या. मला इथे का आणलंय? मला इथे का आणलंय? अरे तूच भाग पाडलास आम्हाला इथे आणायला. तुला आणा त्याला. मॅडम कोणाला आणणार? बघशीलच तू आता. काही केलं? व्यवस्थित सांग. त्या काळ्याला बघून अजूनही सांगतोय नाही तर बरेच प्रकार येतात. मला सांग व्यवस्थित. काही सांगतो साहेब. आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून मित्र आहोत. त्याच ग्रुपमधली देवयानी. माझं खूप प्रेम होतं तिच्यावर. मी हे तिला सांगण्याचा खूप प्रयत्नही केला पण तिचं प्रेम त्या समीरवर होतं. नंतर त्यांनी लग्न करायचे ठरवलं. मी तर फार खचूनच गेलो होतो. माझं खूप प्रेम होतं तिच्यावर. दिवस रात्र मी तिच्या विचारात असायचो पण तिने कधीच माझ्या भावनेची कदर केली नाही. असाच एक दिवशी विचार करत असताना माझा मित्र आला. विशाल अरे काय झालं? इतका अर्जंट फोन करून बोलवून घेतलंस? एनिथिंग सिरियस? काही नाही यार संजय. काय नाही कसं नाही? तुला जवळच्या मित्रांना पण सांगायचं नसेल तर नको सांगू. तसं नाही यार संजय. अरे या आयुष्यामध्ये मी जे काय मागितलं ना ते कधीच मला मिळालं नाही यार. मला जे जे काही आवडलं ना ते कधीच माझ्या नशिबात आलं नाही. नशीब फार वाईट आहे यार माझं. फार वाईट आहे. देवाला मी जे जे काय मागितलं ते देवाने पण नेहमी नाकारलं यार. काय करावं काय कळतच नाही. हे विशाल अरे असं फ्रस्ट्रेट होऊन कसं चालेल? आणि हे बघ प्रत्येक गोष्ट देवाला मागून मिळत नसते रे. आपण आपले प्रयत्न सतत चालू ठेवायचे. प्रयत्न चालू ठेवायचे? हो प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळते. आणि त्या प्रयत्नामध्ये कोणी अडथळा निर्माण करत असेल तर तो अडथळा दूर करायचा कायमचा. मग मी माझ्या आयुष्याच्या आनंदामध्ये जो अडथळा निर्माण होईल त्याला दूर करण्याचा विचार केला. समीरला देवेनीच्या आयुष्यातून संपवायचा निर्णय केला. पण समीरला कसं संपव हा विचार माझ्या मनात दिवस रात्र घोळत होतो. त्याला कुठल्या हत्याराने मारावं एवढं माझं धाडस नव्हतं. म्हणून मी एका गुंडाला त्याची सुपारी दिली. ती फेल गेली.
सुरक्षा सुरक्षा. मी एकदा चहाच्या टपरीवर परशाला विषारी इंजेक्शनाबद्दल बोलताना ऐकलं. समीरला संपवण्यासाठी याच्यापेक्षा सोपा मार्ग कोणताच वाटला नाही, म्हणून मी परशाला भेटलो. ए परशा, परशा, काय रे, किती वेळच्याने आवाज देतोय? थांबता येत नाही का? हो साहेब, तुम्हाला माझं नाव कसं कळालं? अरे माणसाला गरज असली ना सगळं काही ऑटोमॅटिकली कळत. माझी कसली गरज पडली साहेब तुम्हाला? तुझी नाही, तुझ्याजवळ असलेल्या वस्तूची गरज आहे मला. अहो साहेब, काय बडबड करता? येडबीड लागलं काय तुम्हाला? अरे त्या वस्तूची किंमत बोल. अहो कुठली वस्तू साहेब? कोणती वस्तू? इंजेक्शन. इंजेक्शन? कसलं इंजेक्शन? विषारी इंजेक्शन. अहो काय बडबड करता साहेब? खरंच कुठली वस्तू आणि इंजेक्शन नाहीये माझ्याकडे. बऱ्या बोलाने देणार आहेस की नाही बोल, का तुझी सर्व प्रकरण पोलिसात कळवू? म्हणजे तुम्ही पोलीस नाही? अरे नाही यार. अहो साहेब, पहिलेच सांगायचं ना. एक तर आपले धंदे असे सगळे सावधगिरीने करावे लागतात. अच्छा, म्हणजे तू मला ते इंजेक्शन देणार? अहो देणार साहेब, पण पैसे किती भेटणार? परशाने मला ते विषारी इंजेक्शन दिलं आणि मी त्याला त्याचे पैसे दिले. आता माझ्या हातामध्ये ते विषारी इंजेक्शन होते. बस, आता मला फक्त एक संधीची गरज होती. मी ती संधी शोधत होतो. एकदा मला समीर दिसला. तो गाडीतून चालला होता. मी त्याचा पाठलाग केला. त्याने एका बाजूला गाडी थांबवली आणि फोनवर बोलत होतो. मी पाठीमागून हळूच गेलो. समीरशी गोड बोललो आणि संधी मिळताच ते इंजेक्शन त्याच्या मानेत. पण आम्ही तुमच्या मध्ये आलो ना, म्हणजे कायदा आला. आता हाच कायदा तुम्हाला कसा फासावर नेईल बघा. मला सांग रे, तू देवयानीला बाहेर का भेटलो होतस? कारण देवयानीला मी सांगितलं होतं की समीरच्या खुन्याचं नाव मला माहिती, म्हणून देवयानी मला भेटायला आली. ती भेटायला आल्यानंतर मी तिला लग्नाबद्दल विचारलं. रागावून निघून गेली माझ्यावर. बघितलं सुतार, एकतर्फी प्रेम माणसाला काय काय करायला लावतं ते. पाटील, न्यायाला मध्ये. अवघड. ओके, ठीक आहे, चालेल. हो हो सुतार, एक पाटला तर संपला, पण आता आपल्याला दुसऱ्या पाठलाग करायचा. चला निघाऊया. अश्विनी, सदरक्षण आहे, खलनिग्रह आहे, हे आपलं ब्रीद वाक्य आहे.